ओके, फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. आता आपण बघितलं फोटोसिंथेसिससाठी रॉ मटेरियल काय काय लागलं होतं बाळांनो. CO2, H2O, लाईट, पिगमेंट्स. ओके, सो हे तर फॅक्टर आहेत. आणि टेम्परेचर, ह्या सगळ्या गोष्टी. लेट अस स्टार्ट्स विथ द फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. आता आपल्याकडे दोन फॅक्टर असतात जे अफेक्ट करू शकतात, इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर. इंटरनल फॅक्टर म्हणजे काय, जे प्लॅनच्या ॲनाटॉमीमध्ये आहेत, इंटरनल हे आहेत. आणि एक्सटर्नल म्हणजे काय, जे प्लॅनचे एक्सटर्नल आहेत ते कुठले, इन्व्हायरमेंटल म्हणू आपण. इंटरनलमध्ये काय काय येतं हे विचारतील तुम्हाला. इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. ए, नंबर, साईज, एज अँड ओरिएंटेशन ऑफ लीफ. म्हणजे लीव्सचं नंबर, त्याची साईज आणि त्याचं ओरिएंटेशन, म्हणजे किती बाहेर आहेत ते असे लीफ. असे पानं आत असतील तर लाईट पडणार आहे का त्याच्यावर, कसं पाहिजे ते असं बाहेर, ह्याला ओरिएंटेशन म्हणू आपण. त्याच्यामध्ये किती मिसोफिल सेल आहेत आणि मिसोफिल सेलच्या आत किती क्लोरोप्लास्ट आहेत, याला काय म्हणायचं, इंटरनल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टर्स. इंटरनल CO2 कॉन्सन्ट्रेशन अँड अमाऊंट ऑफ क्लोरोफिल. अमाऊंट ऑफ क्लोरोफिल महत्वाचं बघा. इंटरनल CO2 म्हणजे पानांच्या आत CO2 किती, आपण काल बघितलं. स्टोमाटा बंद झाला का CO2 आतमध्ये येत नाही, म्हणजे आतमध्ये CO2 कमी होतोय. सो इंटरनल CO2 कॉन्सन्ट्रेशन अँड अमाऊंट ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल जास्त, मोर फोटोसिंथेसिस. ओके, आता एक्सटर्नल फॅक्टर कुठले आहेत. अनुश्री झोप लागले काय, म्हणजे आजार आहे का मग. ओके, थोडं मला असं वाटलं की दोन पॉसिबिलिटी. चला, एक्सटर्नल फॅक्टरमध्ये आता सनलाईट किती आहे. सनलाईट नसेल तर नो फोटोसिंथेसिस, यू नो दॅट. आणि मग मेन एनर्जी कोण आहे, सनलाईट. टेम्परेचर महत्त्वाचं मॅटर करते, कारण स्टोमाटा बंद होते. स्टोमाटा बंद म्हणजे जास्त टेम्परेचर, स्टोमाटा बंद. स्टोमाटा बंद, नो CO2. आतमध्ये कोण राहते, ऑक्सिजन. मग काय होते, फोटो रेस्पिरेशन. सो टेम्परेचर, CO2 कॉन्सन्ट्रेशन अँड वॉटर, हे पाठ करा. एक्सटर्नल कुठले, सनलाईट, टेम्परेचर, CO2 अँड वॉटर. सो बघा, प्लांट फॅक्टर्स आर डिपेंडंट ऑन द जेनेटिक प्रीडिपोजिशन अँड द ग्रोथ ऑफ द प्लांट. चला, हे झालं का तुमच्या लक्षात आलं का तुमच्या, हे इंटरनल आणि एक्सटर्नल. आता बघूया आपण वन बाय वन. आता एक ब्लॅकमन होता, ब्लॅकमनने हे सांगितलंय बघा, लॉ सांगितलाय कुठला, लिमिटिंग फॅक्टर्स. आता जर आपण पाहिलं तर आपल्या समोर खूप सारे फॅक्टर आहेत, बरोबर का. इंटरनल फॅक्टर वेगळे आहेत, एक्सटर्नल फॅक्टर वेगळे आहेत. मग एवढे सगळे फॅक्टरमध्ये कुठला फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे, कसं ठरवायचं, तर ते कुणी सांगितलं, ब्लॅकमनने सांगितलं. एकापेक्षा जास्त फॅक्टर ज्यावेळेस मॅटर करत असतात त्यावेळेस तुम्हाला त्यातला महत्त्वाचा फॅक्टर कसा तुम्ही कळणार, की आता सनलाईट पण नाही आहे, CO2 पण नाही आहे, क्लोरोफिल पण नाही आहे. मग तिन्ही पण फॅक्टर इम्पॅक्ट करतात असं नाही म्हणू शकत आपण. त्यातला कुठला तरी एक असतो जो जास्त इम्पॅक्ट करत असतो. ते कसं ओळखायचं ते कोणी सांगितलं, ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. कधीचा आहे तो, 1905. बघा काय म्हणतोय तो, इफ अ बायोकेमिकल प्रोसेस इज अफेक्टेड बाय मोर दॅन वन फॅक्टर. एकापेक्षा जास्त फॅक्टर तिथं आहेत. आता आपण चेक केलं, इंटरनल पण आहेत आणि एक्सटर्नल पण आहेत. मग काय म्हणतोय तो, इट्स रेट इज डिटरमाइंड बाय द फॅक्टर नियरेस्ट टू इट्स मिनिमल व्हॅल्यू. म्हणजे त्या 4 फॅक्टरपैकी जो फॅक्टर सगळ्यात कमी आहे तो काय करणार आहे, अफेक्ट करणार आहे रिॲक्शनला. तुम्हाला कळलं ना, फॅक्टर म्हणजे तो लाईट किंवा टेम्परेचर, नियरेस्ट टू इट्स मिनिमल व्हॅल्यू. चौघांपैकी सगळ्यात कमी व्हॅल्यू ज्याची आहे त्या कंडिशनला तो फॅक्टरमुळे फोटोसिंथेसिस होत नाही असं म्हटलं जातं. हे काय सर आम्हाला बी कळलं असतं की, ह्याने सांगितले म्हणून आपण हे ना, जे तुम्हाला कळतंय ते कुणी कळवून दिलंय तुम्हाला असंच तुम्ही समजून घ्यायचं. ब्लॅकमॅनने सांगितलंय की जो फॅक्टर सगळ्यात कमी असणार तो काय असणार, अफेक्ट करणार. इट इज द फॅक्टर विच डायरेक्टली अफेक्ट द प्रोसेस इफ इट द क्वांटिटी इज चेंज. म्हणजे 4 जण आहेत, ह्याची 10 आहे, ह्याची 5 आहे, ह्याची 3 आहे आणि ह्याची 2 आहे व्हॅल्यू.
याचा अर्थ हे 2पेक्षा जर अजून खाली गेला तर प्रोसेस काय होणार, चेंज होणार, थांबणार प्रोसेस. मग असं म्हणणं आहे त्यांचं. एक्झाम्पल बघा, अ प्लांट विथ ग्रीन लीफ. ग्रीन लीफ आहे म्हणजे ओके, ऑप्टिमम लाईट आहे म्हणजे ओके, आणि CO2 मेन CO अँड CO2 म्हणजे ऑप्टिमम CO2 मे नॉट फोटोसिंथेसाइज इन व्हेरी लो टेम्परेचर. म्हणजे इथं ग्रीन लीफ ओके आहेत, ऑप्टिमम लाईट आहे आणि ऑप्टिमम CO2 आहे. म्हणजे सगळं कसं आहे, व्यवस्थित आहे. पण तरी फोटोसिंथेसिस होत नाही. का होत नाही आहे, तिथं काय झालं, व्हेरी लो टेम्परेचर कमी आहे. म्हणजे इथं लिमिटिंग फॅक्टर कोण झाला, टेम्परेचर. बाकी सगळे ओके आहेत. समजलं तुम्हाला. मग तुम्ही म्हणताल ना ह्याला काय होते, म्हणजे ह्यानं क्लास लावला आहे, ह्याला सगळी पुस्तकं आणून दिली ती, ह्याला AC ची रूम आहे, पण हा मंद आहे. मग लिमिटिंग फॅक्टर कुठला आहे, म्हणून अभ्यास, म्हणून नीटमध्ये स्कोर होत नाही. मुद्दा कळला का. सो तो कसा पाहिजे, क्लास चांगला पाहिजे, बुक्स चांगले पाहिजेत, AC ची रूम पाहिजे अभ्यासाला, आणि तो पण काय पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, अभ्यासू पाहिजे. मंद म्हणजे अभ्यास न करणारा. जे अभ्यास करतात ते हुशारच असतात. फक्त प्रत्येकाची आपली आपली काय असते, लिमिट असते. काहींना एकदा वाचून कळतं, काहींना 2 वेळा वाचावं लागतं, काहींना 3 वेळा वाचावं लागतं. मग इथं काय मॅटर करतं, कष्ट मॅटर करतं. काय मॅटर करतं, कष्ट. ह्याला एकदा वाचून कळते पण तू एकदा वाचतो पण चांगलं वाचतो, त्याचं बी कष्ट आहे. आणि ह्याला 2दा वाचून कळते, त्याला 2 वेळा वाचावं लागतं, त्याचं वेगळं कष्ट आहे. आणि ज्याला 2दा वाचून कळत नाही तो किती वेळा वाचणार आहे, 3 वेळा, पण त्याचं बी वेगळं कष्ट आहे. पण उद्या होणाऱ्या एक्झामला तिघांचा बी स्कोअर काय होतोय, 100 आउट ऑफ 100 येतोय. समजतंय का तुम्हाला. सो प्रत्येकाचं आपलं आपलं काय एक लिमिट आहे. सो स्वतःला कोणासोबत कम्पेअर करू नका. हा एवढा, तो तेवढा, तो एवढा अभ्यास करतो, तो तेवढी उत्तरं देतो. प्रत्येकजण आपल्या आपल्या लेवलला बरोबर असतो. फक्त हे स्वतःला वाटायला पाहिजे की मी बरोबर आहे, मी माझ्या ठिकाणी बरोबर आहे. माझा अभ्यास आज नाही झाला पण मी उद्या कव्हर करेन, म्हणजे मी माझ्या ठिकाणी बरोबर आहे. ह्या मुलाचं 3 वेळा वाचून झाले, माझं एकदा पण नाही झालं, असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही चुकीचं आहे, मग की तुम्ही करत नाही आहे. कम्पेअर नका करू. त्यानं 3 वेळा वाचलं, तुम्ही एकदा पण नाही वाचलं. तुमचं असं असेल की तुम्ही एकदाच वाचताल कळून जाईल तुम्हाला, तुम्हाला 3दा वाचायची गरज पडणार नाही. त्याचं मी हेच नाही सांगत, इन जनरल तुम्हाला सांगतो. कम्पेअर करू नका स्वतःला. स्वतःला जेवढं पण बेस्टमधलं बेस्ट बनवतील 2 वर्षात तेवढं बनवा, बेस्टमधलं बेस्ट. वेळ द्या स्वतःला, वाचा. होत नसेल अभ्यास तर थोडासा 5 मिनटं ब्रेक घ्या, परत बसा. अभ्यास अभ्यास अभ्यास. मी माझा मित्र कॉम्पिटिशन लागायचं आमचं की 50पैकी 50च पाडणार उद्याच्या टेस्टला. आणि मग आमच्या दोघात कॉम्पिटिशन. तर असं होतं, एकाच रूममध्ये आम्ही दोघं. मग मला झोप लागले पण तो अभ्यास करतोय म्हणून मी झोपत नव्हतो. मी जाऊन तोंड धुवून येणार. आणि तुम्हाला सांगतो तो एवढा माझ्यापेक्षा डेंजर होता की मी अभ्यास करतोय आणि त्याला झोप लागली ना, तो जाऊन थंड पाण्याची बादली ओतून घेणार अंगावरती रात्री 1 वाजता. पण तो माझ्या शेजारी येऊन बसणार आणि जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत तो, मी झोपल्यावर 5 मिनिटं जास्तच अभ्यास करणार. तो नायब तहसीलदार झाला तो आता. त्यानं ठरवलं होतं पण मला त्याला तेच करायचं. माझं असं झालं की मी नीटच करायचं ठरवलं परत. म्हणजे त्यानं काय तर निर्णय बदलला त्याचा, आय डोंट नो वाय. त्याच्या घरातलं कोणतं ऑफिसर झालं त्याचा निर्णय बदलला तो नाही. तो त्याने ॲग्रिकल्चरला घेतलं ॲडमिशन. मी पण त्या मागे परत ॲग्रीलाच गेलो आणखी. ठीक आहे, ते नंतरचा मुद्दा आहे. पण तुमचं ठरवलं ना बाळांनो, तुम्ही करू शकता. आणि ते सगळं जोश मी कोणामध्ये बघितला माहिती आहे का, स्वरांजली आणि साक्षी नावाच्या 2 स्टुडंट होत्या गेल्या वर्षी 12वीला. त्यांच्यात तो जोश होता बघा. स्वरांजली पहिल्या बेंचवर बसणार अशी, आणि मी कहरमधला कहर जोक जरी केला आणि ती हसत नव्हती. म्हणजे तिचं सिरियसनेस बघून मी सुद्धा जोक करायचं बंद केलं परत. मला नको यार, म्हणजे तिला मी जाता तुम्हाला गप्पा मारतो की नाही अशा 5 मिनटं, तिला ते पण नाही आवडायचं की सरांनी 5 मिनटं गप्पा मारल्या आणि टाईमपास झाला. तर ज्यावेळेस मी गप्पा मारत असणार बाकीच्यांसोबत त्यावेळेस स्वरांजली स्वतः वाचत बसलेलं असणार. ते बघून मलाच अनकम्फर्टेबल व्हायचं, मी शिकवायला चालू करायचो.
मी त्या बॅचमध्ये मी नंतर जोक पण बंद केले. आणि ती पोरं ज्यावेळेस दिवाळीनंतर 12वीला आले की नाही, ती अशी एकदम अशी होती, जोक करा काही करा हसतच नव्हती ती, व्हेरी व्हेरी सिरियस. तुम्ही तर ते आताच त्या मोशनमध्ये गेला ॲक्च्युली सगळे. तुम्ही माझ्यासमोर जेवढे लोक बसलाय ना, वन ऑफ द बेस्ट पर्सनॅलिटीज आर सिटिंग इन फ्रंट ऑफ मी अँड आय एम वर्किंग ऑन द ब्रेन दॅट आर व्हेरी एक्सलंट. मला स्वतःला माहिती आहे ते. फक्त तुम्ही अजून स्वतःला 1.5 वर्ष जेवढे घासता येईल ना तेवढे घासा. शब्द आहे मराठी त्याला काय म्हणतात, तुम्हाला स्कोर होणार, तुम्हाला घासावे लागणार. थोड्या रफ भाषेत सांगतो, काय करावं लागणार, घासावं लागणार. घासावं लागणार म्हणजे तुम्हाला अभ्यास करावाच लागणार, त्याला एक्सक्यूज नाही. मिळणार तुम्हाला ॲडमिशन, तुम्ही म्हणताय त्या कॉलेजला मिळणार. MBBSला मिळवायचं आहे ना, घर अभ्यास करा, फक्त 1.5 वर्ष द्या स्वतःला. आता हेत ना पुढची तुम्हाला सांगतो, पाठ करून टाकायचं बायोचं पुस्तक तर NCERT 11वी 12वीची पाठ. सर कुठली लाईन आणि काही विचारा सर, कसंही लाईन होते सर मला येते. आणि हे लय गरजेचं आहे. आणि हे माझं आजचं रेकॉर्डिंग आहे, हे रेकॉर्डिंगचा व्हिडिओ बघा आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये कुठून कुठे हे माझं मोटिवेशन आहे ते बघा. आणि ते लिहून ठेवा की ह्या व्हिडिओमध्ये ह्या सेकंदापासून सरांनी मोटिवेशनल लाईन चालू केल्या आहेत. बोर झाला का, म्हणजे मोटिवेशन पाहिजे असलं हे लाईन ऐकायचं आणि चालू करायचा अभ्यास परत. मला वाटत नाही की माझ्या एवढं तुम्हाला तुमच्या सध्याच्या लाईफमध्ये कोण मोटिवेट करतं आहे. म्हणजे मला हे नाही, म्हणजे मी लय स्वतःला नाही शाना समजत. मला माहिती आहे की तुम्हाला कसं मोटिवेट करायचं. झाला का मोटिवेट, असं वाटतं ना, नाही सर करणार सर, करायचं काय नसतं रे, लय सोपं आहे. फक्त करणारा पाहिजे. काय पाहिजे, करणारा पाहिजे. हिथं बसणाऱ्या मुलांनी मार्क्स पाडलेले आहेत, तुम्ही पाडू शकता. तुम्ही तुमच्यासमोर जो नवीन रेकॉर्ड, आता प्रथमेश त्याच्या दिदीचं रेकॉर्ड म्हणजे स्वरांजलीचं रेकॉर्ड मोडायला हिथं आला आहे तो आता ॲक्च्युली. तर मला कळत असतं कोण कसं करते काय करते, बरोबर का. सो तुमच्यासमोर रेकॉर्ड आहे, ते तुम्हाला काय करायचे आता, मोडायचे. सगळे रेकॉर्ड मोडायचे. ही बॅच मोडू शकते मला माहिती, लय धमक आहे तुमच्यात, त्या बॅचपेक्षा धमक आहे. म्हणजे आतापर्यंतचे बेस्ट बॅच कुठली होती माझ्याशी, स्वरांजलीची बॅच. आता त्या बॅचपेक्षा धमक असणारी तुमची बॅच आहे. खरं आहे, तुम्ही खरं सांगतो. फक्त तुम्ही हे लावून धरा, खूप अभ्यास करा, अजून कन्सिस्टंट राहा. ओके, बॅक टू द पॉईंट. इथं आपण बघितलं की इफ ऑप्टिमम टेम्परेचर इज गिवन. मग आता इथं बाकी सगळं ओके, कमी टेम्परेचर असल्यामुळं फोटोसिंथेसिस होत नाही. जर तुम्ही फक्त आता इथं काय केलं, फक्त टेम्परेचर थोडंसं ऑप्टिमम टेम्परेचर इथं काय केलं, म्हणजे दिलं त्याला, तर फोटोसिंथेसिस काय होणार, नॉर्मल होणार. ह्याला काय म्हणायचं, ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. समजलं का. ओके, त्यात लॉजिक नाही काय असं मला नाही वाटत. चला पहिला फॅक्टर बघूया, लाईट. व्हॉट हॅपन फॉर लाईट. सर लाईटचं गरजेचे आहे, पण किती गरजेचे आहे हे बी गरजेचं आहे. आता एकदम तुम्ही एकदम कडक उन्हात ठेवलं पान, बघा लाईट क्वालिटी, लाईट इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ एक्सपोजर टू लाईट. 3 फॅक्टर अंडरलाईन करा. 3 गोष्टी गरजेच्या आहेत लाईटच्या. कुठल्या कुठल्या, पहिली लाईट क्वालिटी, क्वालिटी ऑफ लाईट बी गरजेचं आहे. दुसरं लाईटची इंटेन्सिटी, म्हणजे किती इंटेंट तिथं पडतोय लाईटचा त्या पानावरती. तिसरं काय, ड्युरेशन, किती वेळ, 8 तास 9 तास 10 तास लाईट पडते पानावरती. ह्या 3 गोष्टी काय होतात, मॅटर करतात. सो अंडरलाईन करा. लिनियर रिलेशनशिप असतं, IMP. तुम्हाला हे विचारतील रिलेशन कसं असतं लाईटचं. देर इज अ लिनियर रिलेशनशिप बिटवीन इन्सिडंट लाईट अँड CO2 फिक्सेशन रेट ॲट लो लाईट इंटेन्सिटी. सामानच असतं. कसं असतं, लो लाईटला बरं का भावना, लाईट जर कमी असेल तर कसं आहे, लिनियर आहे. ॲक्च्युअली ग्राफ कसा पाहिजे, असा सरळ नाही पाहिजे. ग्राफ कसा पाहिजे, असा पाहिजे. पण इथं लो लाईटला कसा आहे ग्राफ, लिनियर म्हणजे असा आहे, कॉन्स्टंटच राहते. काय काय कॉन्स्टंट राहते, CO2 फिक्सेशन रेट आणि इन्सिडंट लाईट. ॲट हायर लाईट, जर लाईट वाढवली समजा, हायर लाईट वाढवली काय होणार, रेट डज नॉट फर्दर इन्क्रीज बिकॉज अदर फॅक्टर बिकम लिमिटिंग.
म्हणजे ठीक आहे बघा, लाईट इंटेन्सिटी वाढली, फोटोसिंथेसिस पण, रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढला 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 वाढला. कुठपर्यंत वाढला तो? ॲक्च्युअल तो इथपर्यंतच वाढला बघा. खरं इथून तो काय व्हायला लागला? कमी व्हायला लागला. काय व्हायला लागला? कमी. इथं ग्राफ असा झाला बघा जर, आहे ना, कमी झाला. इथून तो काय झाला? लिनियर. इथून पुढं किती वाढवा लाईट तुम्ही, फोटोसिंथेसिस वाढणार नाही. कुठपर्यंत वाढलं ते? ह्या पॉईंटपर्यंत. कारण ह्या पॉईंटपर्यंत बाकीचे फॅक्टर पण होते, हा पण ओके होता. इथं काय झालं? लाईट वाढली पण CO2 कमी आहे, क्लोरोफिल कमी आहे, वॉटर कमी असेल, बाकीचे फॅक्टरमुळे काय होतं? तो ग्राफ असा वाढत नाही जात. तो ग्राफ काय होतो? एका लेवलला कमी होतो आणि मग कॉन्स्टंट राहतो. किती लाईट येऊ द्या तेवढंच होणार फोटोसिंथेसिस. कळलं ना का असं होतंय? तर बाकीचे फॅक्टर पण मॅटर करतात ना. येस येस. सो लाईट सॅच्युरेशन ऑकर्स किती पर्सेंटला? 10% ऑफ द फुल्ली सनलाईट. म्हणजे बघा खूप सनलाईटची गरज नाही आहे, वरून फक्त 10% जरी लाईट आली पानांपर्यंत, पानांमध्ये 10% लाईटनं बी काय होते? सॅच्युरेशन येते. कळलं का? मग सकाळचे कोवळं ऊन पडतं ना, तेवढ्या उन्हात पण प्लांट काय करू शकतं? फोटोसिंथेसिस. जे आपलं ढग येतात ना, ढग आल्यावर जी लाईट येते ना वरून, तेवढ्या लाईटनं सुद्धा काय होऊ शकतं? फोटोसिंथेसिस होऊ शकतं, कारण लई जास्त गरज नाही आहे. हेन्स बघा, एक्सेप्ट फॉर प्लांट्स इन शेड, जे सावलीमध्ये येतात झाडं, ऑर इन डेन्स फॉरेस्टमध्ये काय असतं? खूप मोठी मोठी झाडं असतात आणि खाली जे बारकी बारकी झाडं असतात त्यांना काय होत नाही? लाईटच मिळत नाही. अशी झाडं जर सोडली, लाईट इज रेअरली लिमिटिंग फॅक्टर. म्हणजे फक्त किती लागते लाईट बाळांनो? 10%. मग 10% लागत असल्यामुळं अशी तर लाईट खूप येते वरून. सो फक्त काही ठराविक प्लॅन सोडले तर लाईट लिमिटिंग फॅक्टर नाही, कारण लाईट खूप आहे. मुद्दा कळतो का तुम्हाला? फक्त कोणाकोणाला लाईटची जास्त गरज आहे? जे शेडमध्ये असतात आणि डेन्स फॉरेस्टमध्ये असणारी जे खालचे छोटे छोटे झाडं आहेत त्यांना कधी कधी लाईटचा मॅटर होतो. अदरवाईज नॉर्मल प्लॅन्टला लाईट इज नॉट अ लिमिटिंग फॅक्टर. समजलं का? ओके. बघा आता समजा हाय इन्क्रीज इन इन्सिडंट लाईट ब्रेक डाऊन द क्लोरोफिल, इट डिक्रीज द फोटोसिंथेसिस. आणि जर एका लेवलला जर लाईट अजूनच वाढत गेली, लाईट काय होत गेली? वाढत गेली, तर काय होणार? एका लेवलला क्लोरोफिल डॅमेज व्हायला चालू होणार. मग क्लोरोफिल काय होणार? ब्रेकडाऊन होणार. कारण क्लोरोफिल हा एक केमिकल आहे, मॉलिक्यूल आहे. तो जास्त लाईटमुळे काय होणार? तो ब्रेकडाऊन होणार. हां, सगळे सगळे सगळे. सो याचा अर्थ म्हणूनच काय महत्त्वाचं आहे, वापरले शब्द कुठं वापरला का? ऑप्टिमम. कुठं वापरलं ऑप्टिमम? म्हणजे महत्त्वाचं काय आहे म्हणून हे बघा आता हे हां एक्झाम्पल. सो लक्षात ठेवा, माझ्या मते आपण असं म्हणू की हा पॉईंट काय झाला? ऑप्टिमम झाला. काय झाला? ह्याच्यावर गेलं का काय होते? मग ब्रेकडाऊन व्हायला चालू होणार. बरोबर? किंवा आता इथं सध्या तर काय म्हणले? लिनियरच राहते, बरोबर का? पण एका पॉईंटला काय होणार आहे? तिथं पण लय हाय म्हणले बरं का. हाय म्हणजे आती जर लाईट दिली तुम्ही तर काय होणार आहे? मग ब्रेकडाऊन व्हायला चालू होणार. ठीक आहे? ओके. याचा अर्थ लाईट इज नॉट अ लिमिटिंग फॅक्टर, रेअरली लिमिटिंग फॅक्टर. हा सॉरी, रेअरली शब्दाला गोल करा. रेअरली ह्या शब्दाला गोल करा म्हणजे किंवा स्टार करून ठेवा की लाईट इज अ रेअरली लिमिटिंग फॅक्टर कारण बिकॉज ओनली 10% लाईट इज रिक्वायर्ड फॉर सॅच्युरेशन. 10%. मग ती तर असे पण येते, सन दिसता बाहेर जायला तरी येते ती, बरोबर का नाही? पुढचा काय? कार्बन डायऑक्साईड. काय होते असेल का हा लिमिटिंग फॅक्टर? बघूया. मेजर लिमिटिंग फॅक्टर फॉर फोटोसिंथेसिस. अंडरलाईन करा, इम्पॉर्टंट. लाईट होता का? नव्हता. पण हा आहे, रेअरली असतो. लाईट काय होता? रेअरली. कारण लाईट ॲक्च्युली लाईटची इंटेन्सिटी जास्त आहे. आता कार्बन डायऑक्साईड सर का लिमिटिंग फॅक्टर आहे? बिकॉज तो खूप कमी क्वांटिटीमध्ये कुठं आहे? ॲटमॉस्फिअरमध्ये. किती? 0.03%. कळलं का?
सो म्हणून तो आपण काय म्हणू शकतो, मेजर लिमिटिंग फॅक्टर, बिकॉज ते दिले बघा CO2 कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी लो इन द ॲटमॉस्फिअर. किती येतो 0.03 to 0.04%. ॲसर्शन रिझन येऊ शकतं इथं. ॲसर्शन काय आहे, कार्बन डायऑक्साईड इज अ रिझन काय आहे, कमी कॉन्सन्ट्रेशन, बरोबर का. सो प्लॅन्टला ते अवेलेबल, कमी अवेलेबल, लिमिटिंग फॅक्टर. इन्क्रीज अप टू, आता बघा कधी कधी हे कॉन्सन्ट्रेशन वाढतं, कितीपर्यंत वाढतं 0.5%. त्यामुळे काय होतं, कॉजेस इन्क्रीज इन CO2 फिक्सेशन रेट अँड बिहाइंड दिस लेवल इट बिकम डॅमेजिंग ओव्हर लॉंगर पिरियड. म्हणजे इथं बी कसं आहे, ग्राफ कसा येणार, सुरुवातीला वाढणार 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 वाढणार, परत कमी 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 कमी, परत खाली खाली खाली, ग्राफ असा येणार. तिथं सुरुवातीला वाढणार, परत खाली येणार. का, काय म्हणले बघा, इट बिकम डॅमेजिंग ओव्हर लॉंगर पिरियड, म्हणजे जास्त पण चालणार नाहीये, म्हणून शब्द काय, ऑप्टिमम. येस, काय होते बघा मग, ॲट लो लाईट कंडिशन. आता हे एक महत्त्वाचं आहे बघा, आपण C3 C4 मध्ये बघितले. ॲट लो लाईट कंडिशन C3 अँड C4 प्लॅन्ट डू नॉट रिस्पॉन्ड टू हाय CO2. कारण महत्त्वाची गोष्ट काय आहे, C3 C4 ला जर जास्त CO2 फिक्स करायचा असेल तर काय पाहिजे, हाय लाईट पाहिजे, म्हणजे जास्त लाईट पाहिजे. लाईट कमी आहे, लाईट कमी आहे याचा अर्थ प्लॅन्ट जास्त CO2 ला रिस्पॉन्ड करणार नाही. ॲट हाय लाईट इंटेन्सिटी दे शो इन्क्रीज रेट ऑफ फोटोसिंथेसिस अप टू सर्टन लिमिट. दिलेलं नाही त्यांनी, पण अप टू सर्टन लिमिटच ते फोटोसिंथेसिस वाढणार. बघा काय झालं, खूप सारा CO2 आहे आणि खूप सारी लाईट आहे, रेट ऑफ फोटोसिंथेसिस काय होणार, वाढणार, पण एका लिमिटपर्यंत. तिथून पुढं नाही तर काय होणार, परत बिहाइंड दिस लेवल इट बिकम डॅमेजिंग. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कितीपर्यंत जास्त टॉलरेट करते बघा, ते 0.05%. 0.05%. ओके, आता कॉन्सन्ट्रेशन बघा, हे दिले कॉन्सन्ट्रेशन त्यांनी. C4 प्लॅन्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशनला, शो सॅच्युरेशन ॲट अबाउट 360 ml, सॉरी हां ठीक आहे, ते आहे तसं लक्षात ठेवा तुम्ही. हां, C3 प्लॅन्ट रिस्पॉन्स टू इन्क्रीज्ड CO2 कॉन्सन्ट्रेशन अँड सॅच्युरेशन इज सीन ओनली बिहाइंड. किती पाहिजे हे बघा, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे C4, म्हणून तर C4 हे ॲडॅप्टेबल आहेत. C4ने स्वतःचं प्रोडक्शन वाढवले, कारण C4 काय म्हणते, मला तुम्ही 360 ml जरी आलं तरी मी फोटोसिंथेसिस करणार आहे. C3 काय म्हणते, नाही नाही, मला किती पाहिजे, 450 पाहिजे. दस करंट अवेलेबिलिटी ऑफ CO2 लेवल इज लिमिटिंग टू C3 लिमिट. म्हणजे C3 ला जास्त पाहिजे ना, मग लिमिटिंग फॅक्टर कोण आहे, C3 साठी हा CO2 हा काय आहे, लिमिटिंग फॅक्टर. कारण C3 ला जास्त CO2 पाहिजे ॲज कम्पेअर टू C4. C4 ला एवढा जर असला तर चालू करते फोटोसिंथेसिस. C3 काय म्हणते, नाही नाही थांबा म्हणते, किती होऊ द्या, कॉन्सन्ट्रेशन किती होऊ द्या, 450 होऊ द्या, मग आम्ही ऑन करणार प्रोसेस आमची. म्हणून CO2 लेवल इज लिमिटिंग टू द C3 plants. So due to response to higher CO2 concentration, C3 plant shows increased photosynthesis. हां ठीक आहे, CO2 वाढला, C3 काय करतायत, फोटोसिंथेसिस पण जास्त करतायत अँड प्रोडक्टिव्हिटी पण काय करतायत, हायर आहे. दिस फॅक्ट इज यूज्ड फॉर सम ग्रीन हाऊस क्रॉप लाईक टोमॅटो अँड बेल पेपर. मग काय करतात, टोमॅटो आणि बेल पेपर सारख्या प्लॅन्ट्सला CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जातं. कसं, ते ग्रीन हाऊस गॅस बांधतात बघा. ग्रीन हाऊस गॅस काय करतो बघा, आता असं प्लॅन्ट रेस्पिरेशन बी करतं ना. प्लॅन्ट रेस्पिरेशन केल्यावर काय होतं, CO2 बाहेर येतो. तो CO2 त्या ग्रीन हाऊसमधून बाहेर जातच नाही, कुठं राहतो, तो आतच राहतो. त्यामुळे काय होतं, CO2चं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये वाढतं आणि त्यामुळे ते वाढल्यावर काही C3 प्लॅन्ट्स काय करतायत, उत्पादन वाढवत आहेत. कुठले कुठले, टोमॅटो, बेल पेपर. म्हणून ते शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून घेतला. कसा, की फोटोसिंथेसिस वाढतंय की नाही, तर त्यांनी काय केलं, मग CO2चं कॉन्सन्ट्रेशन त्या एरियामध्ये वाढवलं.
कारण जास्त पाहिजे बरं का. पण म्हणजे हा एक प्लस पॉईंट आहे C3चा. हां, त्यांना कॉन्सन्ट्रेशन जास्त मिळाल्यानंतर चालू करतायत, पण ते चालू कसं करतायत, स्पीडनं प्रोसेस चालू करतायत. सो काय होतं, दे आर ग्रोन इन CO2 इनरिच्ड ॲटमॉस्फिअर दॅट लीड्स टू हायर इल्ड. C3 टोमॅटो, बेल पेपर म्हणजे शिमला मिरची. व्हेरी गुड, शिमला मिरची. हां, शिमला मिरची नाही का, पनीर चिल्ली ना, पनीर चिल्लीमध्ये तीच असते ना. तुम्हाला आवडतं का नाही पनीर चिल्ली? पनीरांसोबत ते चिल्ली असते. तुम्ही पनीर खाताय आणि ते चिल्ली टाकून देताय. चिल्ली खात जावं, चांगली असते. मला आधी वाटायचं ते हे लागते, तिखट लागते, पण व्हेरी डेलिशियस, यू नो. येस. परदेशी मी दहीवडा, तुम्हाला दहीवड्याची स्टोरी सांगितली ना तुम्हाला. दहीवडा खायला गेलतो, लय भारी. सिद्धिविनायक डायनिंग हॉल म्हणून आहे बघा एक, सारसबागेच्या थोडंसं पुढे गेला ना, तिथं टिळक रोडला जाताना. सॅटर्डे संडे तिथं स्वीट वगैरे अनलिमिटेड असतं. गुलाबजामुन खायला तेवढे, रबडे खायला तेवढे. 380ला एक थाळी असते. कितला? 380. अनलिमिटेड. चपाती भाजी की अनलिमिटेड, त्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या, 3-4 भाज्या असतात वगैरे. पण तिथे गेल्यानंतर मी 380 रुपयाचे फक्त दहीवडा आणि गुलाबजामुन आणि रबडी 6 दहीवडे खाल्ले मी. असं एवढे मोठं असून त्यात दही एक नंबर असतं त्यांचं. आणि नंतर त्याच्यामध्ये मी रबडीच्या आय थिंक 3-4 वाट्या पिलो. गुलाबजामुन एक 6-7 गुलाबजामुन खाल्ले. एवढं सगळं झालं, मग मला थोडंसं क्रेविंग होतं चपाती आणि भाजीबद्दल. एक तिथं मला तिथली एक पालकची भाजी आवडते. ती पालकची भाजी अशी त्याची ग्रेव्ही करून केलेली असते, त्यात थोडंसं साखर असते. स्वीट पालक असते ती. नाही, स्वीट आळूची भाजी, आळूच्या पानांची भाजी असते नाही, ती स्वीट असते बघा ती. सो त्याच्यासोबत मी 1-1.5 चपाती खाल्ली. देन राईस येतो. मला मसाला राईस नाही आवडत. राईससोबत फक्त नॉर्मल वरण असतं का नाही आपलं, त्यात हां दाल तडका बी नसतो, तो फक्त पिवळं वरण असतं, फोडणी घातलेली नसते. असं वरण, त्याच्यावरनं तूप, असे गरम भात, आणि ते एवढं असं मस्त एवढं जेवण होते. असं जड पण वाटत नाही, फक्त खूप झोप वाटते घरी जाऊन. सो लगेच मी ते जेवण झालं का बाहेर येतो, गाडी चालू करतो, लगेच रूमला गेलो, झोपला का 4 तास उठत नाही. असं एकदम छान. सुख म्हणजे काय असतं, खूप छोट्या गोष्टीमध्ये सुख असतं. माणसांनी अपेक्षा वाढवून ठेवल्यात आणि आयुष्याला, म्हणजे आयुष्याचे हे केले, वाट लावली त्यानं असं. ओके, सो आर यू गेटिंग माय पॉईंट फॉर CO2? समजलं? ओके सर, तुम्ही मध्येच ते गुलाबजामुन आणले, आम्ही कसा फोकस करायचा? पोटात लिटरभर SCL तयार झालं सर तुमच्या फक्त त्या म्हणण्याने, कारण भूक लागली आता. ओके, असू द्या. वी विल कंटिन्यू फॉर टेम्परेचर. व्हॉट हॅपन टेम्परेचर? डार्क रिॲक्शन बिईंग एन्झायमॅटिक आर टेम्परेचर कंट्रोल. जिथं रिॲक्शन आहे, जिथं एन्झायम आहे, तिथं काय पाहिजे? टेम्परेचर. यू नो की टेम्परेचरमुळं रिॲक्शन काय होते? रेट ऑफ रिॲक्शन वाढतो. रेट ऑफ रिॲक्शन वाढतो म्हणजेच एन्झाईमची ॲक्शन काय होते? चांगली होते. म्हणून जर आपल्याला माहिती डार्क रिॲक्शन जे आहे ते पूर्ण कसली रिॲक्शन आहे? एन्झायमॅटिक. ते एन्झाईम लागतात. RUB पण आहे का, रुबिस्को एन्झाईम आहे ना, त्यासाठी काय लागते? टेम्परेचर लागते. सो टेम्परेचर कंट्रोल आहे. इन्फ्लुएन्स ऑफ टेम्परेचर ऑन लाईट रिॲक्शन इज व्हेरी लेस. लाईट रिॲक्शनला काही फरक पडत नाही, कारण ते लाईटवर डिपेंड. लाईट येते, ATP तयार होतात आणि पुढची रिॲक्शन होऊन जाते. पण डार्क रिॲक्शनला काय पाहिजे? टेम्परेचर. स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. स्टेटमेंट वर खाली करतील ते. डार्क रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स ऑन टेम्परेचर अँड लाईट रिॲक्शन डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ट्रू ऑर फॉल्स? काय कळलंच नाही ना गौरी? कोणाकोणाला कळलं? काय त्याने सांगितलं मला फॉल्स. मी काय म्हणलं? लाईट रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स ऑन टेम्परेचर अँड डार्क रिॲक्शन डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. नाहीच कळलं काय? नीट वाचा ना बाळांनो. डार्क रिॲक्शन एन्झायमॅटिक आहे. डार्क रिॲक्शनमध्ये एन्झाईम आहेत. एन्झाईम आहेत म्हणून काय लागणार आहे तिथं? टेम्परेचर लागणार आहे. टेम्परेचर इन्फ्लुएन्स करणार आहे. आणि लाईट रिॲक्शनमध्ये एन्झायमॅटिक रिॲक्शन नाही आहेत. लाईट रिॲक्शन कसे? लाईट डिपेंडंट आहे, ते टेम्परेचरवरती नाही. मग तेच म्हणले ना इथं. सो इन्फ्लुएन्स ऑफ टेम्परेचर ऑन लाईट रिॲक्शन इज व्हेरी लेस. तेवढा इन्फ्लुएन्स नाही. दुसरं, द C4 प्लांट रिस्पॉन्स टू हायर टेम्परेचर. हे आपण बघितलं.
कारण लोअर टेम्परेचरला C3 काय करतायत, स्टोमाटा बंद करतायत आणि प्रोसेस थांबवत आहेत, बरोबर का. C4 काय करतायत, हो सॉरी 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 मी चुकून स्टेटमेंट चुकीचं म्हणलो. C3 काय होत आहेत, त्यांना हाय टेम्परेचरला ते पुढं टॉलरेट करू शकत नाही, त्यांना स्टोमाटा काय करावा लागतो, बंद. C4 पण बंद करतात, पण C4 ना आधीच काय केलेलं असतं, मॅलिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये CO2 ला काय केलेला असतो, आतमध्ये प्रिझर्व करून ठेवलेला असतो, स्टॉक करून ठेवलेला असतं. C3 मध्ये असलं काहीच नसतं. सो म्हणून बघा C4 प्लांट्स रिस्पॉन्स टू हायर टेम्परेचर अँड शोज हायर रेट ऑफ फोटोसिंथेसिस, IMP स्टेटमेंट. ओके, पुढं C3 प्लांट्स हॅव मच लोअर टेम्परेचर ऑप्टिमम. C3ला लय टेम्परेचर लागत नाही, कमी टेम्परेचरमध्ये पण ते काम करतात. आता तू नसल्यामुळे तुला जरा जंबल होतच कळतंय ना, बघित ओके मग बरं झालं, थँक्यू. व्हिडिओ मग फायदा होत आहे ना, आहे ना. आणि ते मला यूट्यूबला वगैरे जाऊन बघायची गरज नाही, माझा विश्वास ठेवा, तुमचे रणजित सर खूप हुशार व्यक्ती, कशाला लोकांना लय पॉप्युलर बनवते, बरोबर का. तुमच्यासाठी जे घशाचा तुंतुना करते व्यक्ती, मी 10 वेळा तीच ते सांगतोय तुम्हाला, आता मी संपवलं असतं आतापर्यंत, बरोबर ना. सो माझे लेक्चर बघायचे 10 वेळा बघा ते, तुम्हाला काय लिमिटेशन नाही तिथं, कळलं का. वाचून आहे ना वाटलं, व्हिडिओ लावायचं, हेडफोन लावायचं आणि ऐकत बसायचं नुसतं. हरिभक्त पारायण रणजित महाराजांचं कीर्तन, कीर्तन ऑफ बायोलॉजी. ओके. C3 प्लांट्स हॅव मच लोअर टेम्परेचर ऑप्टिमम. C4ला टेम्परेचर जास्त लागत नाही. द टेम्परेचर ऑप्टिमम ऑफ प्लांट्स ऑल्सो डिपेंड्स ऑन द हॅबिटॅट, देअर हॅबिटेट ऑल्सो, हे एक महत्त्वाचं. आता बघा काय होतं, डेझर्टमधलं प्लांट आहे, तिथं ऑलरेडीच टेम्परेचर काय असणार आहे, जास्त असणार आहे. बघा ट्रॉपिकल प्लांट्स हॅव अ हायर टेम्परेचर ऑप्टिमम. ट्रॉपिकल म्हणजे कुठलं, इक्वेडोरच्या जवळच, इक्वेडोरच्या जवळ काय असतं, टेम्परेचर जास्त असतं. देन द प्लांट्स अडॅप्टेड टू टेम्परेट क्लायमेट. टेम्परेट म्हणजे थंड, थंड ठिकाणी कमी टेम्परेचरमध्ये पण फोटोसिंथेसिस जास्त होतं. आणि ट्रॉपिकलला काय होतं, जास्त टेम्परेचरला बी फोटोसिंथेसिस ओके होतं. सो टेम्परेचर ऑप्टिमम म्हणजे तुम्हाला ओके टेम्परेचर किती लागतं हे कशावरून ठरतं, हॅबिटॅट, ते प्लॅन्ट कुठं ग्रो होते. ते प्लॅन्ट जर ट्रॉपिकलला ग्रो होत असेल तर हाय टेम्परेचर ऑप्टिमम आहे त्याला, आणि ते जर टेम्परेटमध्ये असेल तर लो. ओके, एकदम सिम्पल स्टेटमेंट लक्षात ठेवा फक्त, नाही ना लॉजिक लागलं काय, स्टेटमेंट लक्षात ठेवा फक्त, ओके होते सगळं. आता वॉटर, हे बघा वॉटर नाही तर जळून गेलं बघा, ते वॉटर नाही तर प्लॅन कसं झालंय, म्हणजे मुरझा हुआ है, प्लान क्या हुआ, मुरझा हुआ है. प्लांट का वाटर के बिना मुरझाना क्या क्या कहते हैं उसे, इश्क और प्यार, उसे प्यार कहते हैं. इश्क में वो मुरझाता नहीं, मर जाता. सही बात बोलिया. ओके, सो वॉटर स्ट्रेस क्लोज द स्टोमाटा, हेन्स रिड्यूस द CO2 अवेलेबिलिटी. समजा पाणी कमी आहे, पाणी कमी आहे प्लॅन्टला कळलं, मग प्लॅन्टला एक गोष्ट कळली की आपण आपले स्टोमाटा ओपन ठेवल्यामुळे पाणी काय होते, लॉस होते. खाली पाणी कमी आहे, वरून लॉस होते, मग प्लॅन्ट काय करणार, लॉस थांबवणार. आधी कसा थांबवणार, स्टोमाटा बंद करणार. स्टोमाटा बंद झाला का गॅसेस एक्सचेंज काय होणार, मग CO2 आत येणार नाही, ऑक्सिजन बाहेर जाणार नाही, सगळंच बंद, प्रोसेस काय होणार, अख्खी स्टॉप. वॉटर स्ट्रेस ऑल्सो विल्ट लिव्ज. विल्ट लिव्ज म्हणजे पानं काय होणार, जळायला चालू होणार, विल्ट होणार, जळणे म्हणजे वाळायला लागणार पानं, विल्ट होणं म्हणजे वाळणे, थोडक्यात वाळायला चालू होणार. दस रिड्यूस द सरफेस एरिया ऑफ द लिव्ज. बघा ना, पानात अशी फुललेली असेल तर सरफेस एरिया किती आहे, खूप आहे, खूप लाईट पडते, खूप फोटोसिंथेसिस. आणि हे जर काय झालं, असं झालं, सगळंच काय होणार, स्लो होणार. येस, आणि देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी पण काय होणार, स्लो होणार, रिड्यूस होणार. समजलं. येस, अशी स्टोरी आहे पाण्याची. ओके, सिरियसली. ओके, सो इट्स अ व्हेरी गुड न्यूज फॉर यू की टॉपिक संपलेला आहे. मला वाटलं अजून काय तर आहे असं वाटलं मला, कारण 11वी स्टेट बोर्डमध्ये खूप काय काय दिलेलं आहे. सो त्यामुळे मला वाटलं, पण तुम्ही नशिबवान आहात की तुम्ही कशाचं प्रिपरेशन करताय.
येस. ओके. सो आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय भेटते हे सरप्राईज असेल तुम्हाला. ओके. थँक्यू सो मच.